नमस्कार, मी आपल्यातलाच आपला डॉक्टर मनेश खंदारे. मागील व्हिडिओमध्ये मी अक्रोड या फळाविषयीचे फायदे सांगितले होते. आता या व्हिडिओमध्ये मी अक्रोड या फळाविषयीचे दुष्परिणाम सांगणार आहे. अक्रोड हे फळ जर नीतिनियमात 30 ग्राम जर खाल्लं तर ते शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु 30 ग्रामाच्या सेवनाच्या वर जर नीतिनियमामध्ये जर अक्रोड फळ हे आलं तर ते शरीरामध्ये कफ वाढवते, कारण अक्रोड फळ हे कफजन्य असते. कफ जर वाढलं तर कफाविषयी होणाऱ्या तक्रारी आणि त्रास शरीराला जाणवू शकतात. आणि ज्या व्यक्तींची अगोदरच कफ प्रवृत्ती आहे अशा व्यक्तींनी जर हे फळ खाल्लं तर त्यांना खूप त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना दमा आहे, दम्याच्या व्यक्तींनी या फळाचं सेवन करू नये, कारण दमा वाढण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तींना पोटाचा आजार आहे, अल्सर आहे, अशा व्यक्तीने देखील हे फळ खाऊ नये, कारण तो अल्सर आणि पोटाचा आजार वाढण्याची शक्यता असते. अत्यंत महत्वाचा दुष्परिणाम या फळाचा जर काय असेल तर गर्भवती मातेने गर्भ अवस्थेमध्ये हे फळ खाऊ नये, त्यांना धोका होण्याची शक्यता असते. हे सगळे जर नियम पाळून तुम्ही जर त्या फळाचं सेवन केलं तर ते फळ अत्यंत उपयुक्त आहे. आणि जर नीती नियम नाही पाळले तर ते फळ आपणास दुष्परिणामही करू शकतं. नमस्कार.